आलं होतं स्वामी विवेकानंदाचं. एक जवान पोरगी आली स्वामी विवेकानंदाजवळ, म्हणे स्वामीजी मला तुमचं भाषण खूप आवडलं, पण माझ्या मनात एक इच्छा आहे म्हणे. तर स्वामीजीने विचारलं काय इच्छा आहे तुझी? त्या पोरीनं उत्तर दिलं म्हणे स्वामीजी मला तुमच्यासोबत लग्न करावं वाटते म्हणे. स्वामी विवेकानंदाने विचारलं गेला तुला माझ्यासोबत लग्न का करावं वाटते? त्या पोरीनं उत्तर दिलं म्हणे स्वामीजी आपलं लग्न व्हावं, आपल्याला एक पोरगा व्हावा, तो पोरगा लहानाचा मोठा व्हावा, त्यानं तुमच्यासारखं भाषण द्यावं आणि मी समोर बसून आई बनून भाषण ऐकावं. स्वामी विवेकानंदाने विचार केला आपलं लग्न कधी होईल, आपल्याला पोरगा कधी होईल, तो पोरगा लहानाचा मोठा होईल केव्हा, तो भाषण देईल केव्हा, तू आई बनून भाषण ऐकशील केव्हा? एक काम कर म्हणे आई. आई म्हटलं त्या पोरीले एक काम कर म्हणे आई, तू समोर बस, मी भाषण देतो, तू मला तुझ्या मुलगा समज, मी तुले माई आई समजतो. हे आहे स्वामी विवेकानंद, घंटो का काम मिनटो में. नाही तर आजकालच्या जवान पोट्ट्याचे तोंड पाहना, आपल्या तरुण पोट्ट्याचे पांढरे फटक तोंड पडले यायचे पोरीच्या ट्युशनची वाट पाहता पाहता. दिवसभर यायले कामं काहीच नाही, दिवसभर बस स्टँडवर राहते, बस स्टँडवर कधी फोन लावा कुठं आहे बस स्टँडवर, आणि काम काय बस स्टँडवर, कोणती पोरगी कोण्या गाडीतून उतरते, किती वाजता कोणत्या ट्युशनला जाते, ते अशी उंच ढुंगणाची गाडी घेऊन येते उंच, म्हणजे जेणेकरून ते पोरगी याच्यापेक्षा उंच बसून दिसली पाहिजे. याचा जीव चालला 80 रुपये लिटरचं पेट्रोल टाकता टाकता, आणि ते मागं बसलेलं जनावर मागून तोंड बाहेर काढते. तुम्ही पोरी सुधरून घ्या. जे पोरगी 10वी शिकली असेल तिनं 12वी शिकलेला नवरा करा, जे पोरगी 12वी शिकली असेल तिनं ग्रॅज्युएट नवरा करा, जे पोरगी ग्रॅज्युएट आहे तिनं पोस्ट ग्रॅज्युएट नवरा करा. आता शिकलेल्या पोराच्या मागं लागा, शिक्षण घ्या आणि शिकलेल्या पोराच्या मागं लागा, नाही तर तुम्ही शिकलेल्या राहता आणि 10वी फेल पोट्ट्यासोबत पळून जाता. गुतू दे बे, जास्त टेन्शन घेऊ नको. मग भीती कुणाची कशाला, मग भीती कुणाची कशाला. घेऊ नको, पण एक लक्षात ठेव, त्या भैताड बेलण्याला कमवून खायची बी अक्कल नाही आली अजून. चुकून एका वरणावर कळते गमतीन भेटलो, काही काही जुन्या म्हाताऱ्या म्हणत असन याचं कीर्तन कोणत्या अभंगावर सुरू आहे बे. इथं काही तुकारामाचा अभंग दिसत नाही, ज्ञानेश्वरीची ओवी नाही, हे आपलं डायरेक्ट कीर्तन आहे, आडम तेडम जे घुसडम. मला काही ते जुनं येत नाही. एक होता राजा त्यानं खाल्ला भजा, तो बाप गेला होता केटली घेऊन तेल गरम करासाठी. काही काही महाराज सांगते एक होती बुडी ते गेली कुप कुप, मा बाप गेला होता चायनाची बॅटरी घेऊन रस्ता दाखवाले. आता या जवान पोरायले जर मी जुनं सांगत राहिलो 10,000 वर्षाच्या गोष्टी ऐकते का हे पोर? यायले जर सांगलं रावणाले 10 तोंड होते, रावणाले 10 तोंड होते, हे पोरं मला विचारन महाराज त्याच्या माईची डिलिव्हरी काय कुरखेड्याच्या हॉस्पिटलला झाली असं काय? ते रावणाचा भाऊ तो एक अलगच पीस होतं, ते विभीष काय कुंभकर्ण, ते पागलकनं 6 महिने झोपे आणि 6 महिने जागे. आता झोपेत आहे तोपर्यंत बरं आहे, जागल्यावर माणूस जेवण करते, झोपते आणि पुन्हा जागते. जागल्यावर सर्वात पहिले माणसाला कुठे जा लागते? बाहेर. मग हे 6 महिन्याचा मसाला त्याच्या वावरात बसत असन, त्याच्या वावराचं भाग्य उजळून जात असन. काही महाराज लोक सांगते राधेचे कपडे कृष्णानं नेले, त्याला म्हणा तू आमचे घेऊन जा ना बे. अरे तो कृष्ण गाव नाही सांगत ज्यानं कर्मविपाक सिद्धांत शिकवला, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदांचन. ते कृष्ण नाही सांगत तू राधा आणि मी कृष्ण, गोंधळ सुरू. म्हणून मी आधुनिक विचार मांडतो तुकडोजी बाबाचा, की तुझं गावचं नाही का तीर्थ, हे बाबा रिकामा कशाला तीर्थ, तुझं गावाचं नाही का तीर्थ रे बाबा रिकामा कशाला तीर्थ, तुझं गावाचं नाही का तीर्थ रे बाबा रिकामा कशाला तीर्थ. आपल्या गावाची शाळा ही बोलली, आपल्या गावाची शाळा ही बोलली. अरे आपल्या गावाकडे लक्ष देणं म्हणजे आपल्या गावात विकास करणं. जो विकास आमच्या मनोज दादा दुनिदास साहेबाला अपेक्षित आहे की आमचं गाव अशा पद्धतीनं झालं पाहिजे. रामगड महाराष्ट्रातलं आदर्श ग्राम झालं पाहिजे. सर्कलचे सगळे गावं
सुखी झाले पाहिजे, विकसित झाले पाहिजे, त्यासाठी झटून राहिले. आपल्या गावाची शाळा ही मोडली, आपल्या गावाची शाळा ही मोडली. धर्मशाळा तू शहरी का जोडली, धर्मशाळा तू शाळी का जोडली. याने निघतो का जीवनाचा अंत रे बाबा रिकामा कशाला पीत. तुझं गावाचं नाही का पीत रे बाबा रिकामा कशाला पीत. तुझं गावाचं नाही का पीत रे बाबा रिकामा कशाला पीत. नाही तर मी जुनी व्हरायटी वापरली तर लोक येत नाही ना. मी जर जुनं कीर्तन चालू केलं ना लोक येत नाही. तुम्हाला पाहिजे तो माल वापरतो, तुम्हाला बोर होऊ देत नाही. कारण मी जर इथं जय जय रामकृष्ण हरी केलं तर अर्ध्या तासात बाल्याचा बाप घरी जाते. बाल्याचा बाप घरी गेला की बाल्याची माय धीरे धीरे घली. मी जुनी व्हरायटी वापरली होती. 5000 लोक आले कीर्तनात. किती रे? 5000. मी जुनं कीर्तन चालू केलं होतं, 5000 लोक आले. मी डोळे बंद केले, अभंग सुरू केला. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. त्या विठ्ठल बाल्याची माय घरी. जय जय राम कृष्ण हरी. अभंग सुरू केला, डोळे बंद केले आणि कीर्तन संपता संपता डोळे उघडून पाहिलं. 5000 तिघ उरले. तिघ त्यातल्या एकाले म्हणलं भाऊ तू कोण बसला का? तो म्हणे महाराज तुम्ही रात्रभर कीर्तन केलं तरी मला बसाच लागणार आहे, काहून तर साऊंड सिस्टीम आपली आहे म्हणे. मग 2 डंगरे बुडे बसून होते, पंक्चर झालेले, गेटर टाकलेले फुसफास. त्यातल्या एका बुड्याला म्हणलं आप्पा तुम्ही कोण थांबले? तो म्हणे महाराज माझ्यासोबत आलेलं बुडं बहिर आहे म्हणे, याला तुझे कीर्तनच ऐकू जात नाही. म्हणलं तुम्ही काहून थांबले? मी लंगडा म्हणे, मी याच्या भरोशावर आलो, याला ऐकू जात नाही, मला उठून जाता येत नाही. एक माणूस एवढी मोठी गाडी घेऊन जाऊन आला, एवढं मोठं ठेवडं घेऊन माझ्या बाजूनच गेला. म्हणलं भाऊ काही गलती झाली काय, मारता का मला? तो म्हणे नाही म्हणे महाराज तुमच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही, फक्त तुम्हाला बोलावलं कोण त्याला शोधून राहिलो. म्हणून मी अँड्रॉइड विचार वापरतो तुकडोजी महाराजचा नो गॉट 5.1 लॉलीपॉप वर्जन की साधन बदला ना होगा घर घर यही गाना होगा. होगा घर घर यही गाना होगा. होगा घर घर यही गाना होगा. अब साधन बदलना होगा, साधन बदलना होगा. घर घर यही गाना होगा. होगा घर घर यही गाना होगा. एक जमाना व्रत और जप का बरं मी एक खंजारी वाजवतो की नाही, याले कातडा कायचा आहे माहिती आहे का? घोरपडीचा आहे. आणि हे आहे बकरं. सध्या काय भाव चालू आहे बकऱ्याचा इकडं? कोणी खातच नाही वाटते ना. 400 खाणारे आहेत नाही. म्हणलं सगळे माळकरीच आहे खरं. वाढला या हप्त्याचं पाव किलो मटण दाबते आपला बाप. हप्त्याचं पाव किलो तर एका महिन्याचं 1 किलो मटण. एका महिन्याचं 1 किलो तर 12 महिन्याचा 12 किलो. म्हणजे एका वर्षात आपल्या बापानं एक बकरीचं पिल्लू लंब केलं. राक्षसापेक्षा काय कमी आहे का आपला बाप? म्हणून तुमचे लफडे चालू ठेवा, फक्त चमड्या सकट बकरे दाबू नका. मी या खंजारीवर तमाशाची ढोलक वाजवली. हे आहे बकरन, हे आहे घोरपड. 2 मिनिटं तमाशाच्या ढोलकचा आवाज ऐकू. सुरू होत आहे, चालू होत आहे सुरेखाताई पुणेकर यांचा बहुरंगी तमाशा. तिकीट दर बसणारे 20 रुपये, उभ्या ऐकणारे 50 रुपये, मागून ऐकणारे 100 रुपये आणि घरातून ऐकणारे फुकट. वरून मंडळातर्फे 500 रुपये बक्षीस. बिना तिकीट कोणी पाहू नका, आमच्या लोकायले सापडलं तर आपटू मारतील. सुरू होत आहे, चालू होत आहे सुरेखाताई पुणेकर यांचा बहुरंगी तमाशा रामगड दिवाळी निमित्त. शिटी मारा, शिटी झाली, शिटी मारता येत असं.
घ्या बाई अर्जंट सुरू करा जमलं एक ना माझ्या रेखाने कॅसेट दे 30 रुपयाची या दादा 2 मिनिटं या ना ही कला आहे ना शिटी मारणं फक्त बस स्टँडवर मारू नका कोण्या गावचे इथल्याच एकदा मारून दाखवा ना नाही चोरी मग केली वेश माझ्या रेखाने लाल काळ्या धाग्याने वेश माझ्या रेखाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी शोभे कैची साडीला हात नका लावू माझ्या साडीला हो बाई 50 रुपये घे पण गाणं बदलो लय दिसाची हो सराया चला आता पुरी करू होतेच पुऱ्यात चला आता पुरी करू मग होऊन जाऊ द्या चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरी पाना कोणतंही गाणं घ्या कशी तुफान कॅप्सूल कोणतंही गाणं मी आवाज टाकावून या ना आवाज पकडा एखादी गवळण म्हणायला लावतो पाना झलक बाई एखादी गवळण होऊ द्या बरं बाजाराला असं का विकण्या निघाली खरंच का दही दूध ताकणी लोणी बाई माझ्या खरंच का कुयाच्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही पाणी कशी लावणी म्हणते गवळणी म्हणते पिक्चरचं गाणं सोडते काय लय तुफान म्हणते आवाज मी टाकावून या ना आवाज पकडा पाना मा आवाज कसा पकडते मै रंग शर्मतो का हा माया पाठीशी आहे मी आवाज टाकला की मा मागच येते पाना एखादं लोकगीत की मला भरलं तुझं वार तुझा एक मतासाठी आज जेव्हा बघतेस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय जेव्हा बघतेस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय जेव्हा बघतेस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय पण विचार तो देत राहतो महापुरुषाचा या पोरांसोबत बोलतो तुम्ही बोलत जा रे पोरं पटापट हा फोटो कोणाचा आहे लोकराजा राजर्षी शाहू महाराज तुमचा अभ्यास कमी पडते हां कोण आहे महात्मा बसवे